वेलवेटचं घ्यायचं. जय श्री कृष्ण फॅमिली, स्वागत आहे तुमचं पूजाच ब्लॉग मध्ये. तर आज जायचंय कापड आणायला ब्लाऊज शिवण्यासाठी. आम्हाला फोटोशूट करायचे आहेत. तर आषाढी एकादशी निमित्त बघा पुढचा ब्लॉग आणि कसा वाटतो सांगा कमेंट मध्ये. गाडी काढायची लय भारी आमच्या गल्लीत गाडी काढायला. ते द्या एक असं, आणखीन थोडं डार्क नाही का? एक गिरायकाचं घ्यायचंय ना. घरी आल्याच्या नंतर लगेच लागले कामाला. तर आपल्याला करायचं आहे नवीन DIY. त्यासाठी रिंग, कपडा, काळा कलर, पिवळा कलर आणि ब्रश अशा वस्तू लागणार. आणि एक विठ्ठलाच्या तिलकचा पेपर कटिंग. हे सर्व सामान घेतलं आणि लागलो कामाला. तेवढ्यात मैत्रिणी पण आल्या मदतीसाठी. तर हे कशासाठी? आपण नेहमी फोटोशूट करण्यासाठी नवीन नवीन आणि वेगवेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. जसं की आरीवर्क, श्रावण महिन्यामध्ये महादेवाचे, आषाढीमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे, नवरात्रीमध्ये देवीचे, असे आपण आरीवर्क आपल्या कपड्यांवर बनवून सुंदर सुंदर फोटोशूट करतात. पण यामध्ये काय होतं की आपल्याला आरीवर्क तयार केले ते आपल्याला नंतर डबल फोटोशूट साठी नको वाटतं. तर त्यासाठी मी एक तुम्हाला युजफुल टिप्स देत आहे. हे पॅच करायचे. पॅच बनवल्यानंतर ते ब्लाऊजला फेविकॉलने चिटकवायचे. कारण तुम्हाला नंतर कोणत्याही साडीवर तुम्हाला ते यूज करता येत. म्हणजे कपडेही खराब होत नाही आणि फोटोशूटही होतो. पॅच कट करून तुम्हाला हा DIY कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.